मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इक्विपोटेन्शियल सरफेस म्हणजे काय, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, डिफरंट टाइपचा जर कधी चार्ज सरफेस असेल तर सगळीकडे सरफेसेस इक्विपोटेन्शियल सरफेसेस सारखेच असतात का का काही डिफरंट असतात, या सगळ्या गोष्टीची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. मित्रांनो, आपण ग्रॅव्हिटेशन मध्ये शिकलोत की एनी मास प्रोड्युसेस इट्स ग्रॅव्हिटेशनल फील्ड अराउंड इट. तशी ही आपली अर्थ तिच्या भोवती ग्रॅव्हिटेशनल फील्ड तयार करते. त्या फील्ड मध्ये जर दुसरा कुठलाही ऑब्जेक्ट आला तर त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होतो आणि तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा सेंट्रल फोर्स आहे हे आपण बघितलं. म्हणजे फोर्स ऍक्ट्स अलॉंग अ लाईन जॉईनिंग टू पार्टिकल्स. म्हणून या मून वरती जो फोर्स ऍक्ट होतो तो होतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि तो आहे सेंट्रल फोर्स. पण जी फील्ड तयार होते ती फील्ड असते कन्झर्वेटिव्ह. मग या मूनला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाण नेण्यासाठी किंवा कम्प्लीट फिरवत बसण्यासाठी आपल्या अर्थ कडून किती वर्क होतोय? वर्क डन बाय द अर्थ इन रिव्होल्यूशन ऑफ मून अराउंड सेल्फ इज इक्वल टू 0. दिस gravitational field is conservative field because work done in shifting a mass from any position to any another position is path independent. कोणत्याही रस्त्याला घेऊन जा, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वर्क मात्र तेवढंच करावं लागतं. म्हणून आपल्या या ग्रॅव्हिटेशनल फील्डला कन्झर्वेटिव्ह फील्ड म्हटलं जातं, पाथ इंडिपेंडंट आहे म्हणून. नाउ व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ऍट एनी पॉइंट ऑन द पाथ ऑफ द मून? That gravitational potential is equal to minus gm by r. हे पोटेन्शियल एका पर्टिक्युलर ठिकाणी तेवढं आहे का? नाही, ते कुठेही असू द्या, तो पॉइंट कुठेही असू द्या, पोटेन्शियल तेवढंच असतं. आणि पोटेन्शियल जर तेवढं राहत असेल तर मग पोटेन्शियल डिफरन्स किती येईल? इफ पोटेन्शियल इज सेम ऑन एव्हरी पॉइंट ऑफ द पाथ then potential difference will be equal to 0. आणि पोटेन्शियल डिफरन्स जर 0 असेल तर लॉस ऑर गेन ऑफ पोटेन्शियल एनर्जी विल इक्वल टू 0. म्हणजे वर्क करायची गरज पडत नाही, म्हणजे वर्क होणारच नाही. वर्क डन इन कन्झर्वेटिव्ह फील्ड इज पाथ इंडिपेंडंट. दिस इज नोन अस. मग आता न्यूक्लियस आपली फील्ड तयार करतो, त्या फील्ड मध्ये इलेक्ट्रॉन फिरत असतो. तो इलेक्ट्रॉन कंटिन्युअसली एका सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरतो. इज इट सो? स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन रिमेन्स कॉन्स्टंट. इट मीन्स दॅट देर इज नो गेन इन ऑर लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी गेनही करत नाही आणि लॉसही करत नाही. परंतु फोर्स कोणता? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. तो फोर्स सेंट्रल फोर्स आहे की नाही? हो, बिकॉज इट इज ऍक्टिंग अलॉंग अ लाईन जॉईनिंग न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन. हा इलेक्ट्रॉन डिफरंट ऑर्बिट मध्ये सुद्धा फिरतो. असं काही नाही की एकच ऑर्बिट त्याचा असतो, कितीही ऑर्बिट असू द्या, परंतु त्या ऑर्बिटवर या न्यूक्लियसचं पोटेन्शियल फिक्स असतं. मग या रिव्होल्युशन मध्ये इलेक्ट्रॉनवर किती वर्क केलं जातं? व्हॉट इज द वर्क डन बाय द न्यूक्लियस ऑन द इलेक्ट्रॉन? इट इज इक्वल टू 0. And therefore we say that there is no gain of kinetic energy or no loss of kinetic energy by the electron in the revolution around the nucleus. Work done in displacing a charge from one point to another point in any electric field is path independent, and therefore we say electric field is also conservative field. We know charge produces its own field. जर का असेल तो पॉइंट चार्ज तर ती फील्ड असते रॅडियली आउटवर्ड आर रॅडियली इनवर्ड. इफ देअर इज अ पॉइंट चार्ज Q1 देन देअर विल बी इलेक्ट्रिक फील्ड रॅडियली आउटवर्ड. समजा तो दुसरा कुठला एखादा चार्ज आपल्याला या फील्ड मध्ये जर आणायचा असेल आणि तो कुणीकडूनही आणू द्या, एका पर्टिक्युलर ठिकाणी त्या चार्जला या आणायचं असेल ना, तर वर्क डन रिक्वायर्ड टू ब्रिंग दॅट चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू दॅट पॉइंट इज ऑलवेज कॉन्स्टंट. या चार्ज मुळे पोटेन्शियल असेल 1/4πε0 Q1 बाय R. तर तो पॉइंट आता या R डिस्टन्स वर कुठे असू द्या, तो इथे 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 सगळीकडे कुठेही असू द्या, त्या सगळ्या पॉइंट्स वरती पोटेन्शियल सेम. म्हणजे परत पोटेन्शियल डिफरन्स किती? पोटेन्शियल डिफरन्स येणार 0. पोटेन्शियल डिफरन्स 0 असेल तर एखाद्या चार्जला इथून इथे इथून तिथे कुठूनही कुठपर्यंत पण याच आपल्या या सर्कल वरती जर न्यायचं असेल तर वर्क डन करावं लागणार नाही. जर का चार्ज असेल निगेटिव्ह तर देन इलेक्ट्रिक फील्ड इज डायरेक्टेड इनवर्ड.
याही केसमध्ये एका पर्टिक्युलर डिस्टन्सवर आपल्याला चार्ज आणायचा असेल तर वर्क कॉन्स्टंट करावं लागतं. याचं पोटेन्शियल असतं 1/4πε0 मायनस Q1/R आणि ते पोटेन्शियल परत अशा एखाद्या सरफेसवर कॉन्स्टंट असेल म्हणजे तो पॉइंट इथं असू द्या कुठेही असू द्या पोटेन्शियल सेम असेल म्हणजे इक्वल पोटेन्शियल असेल. तर पोटेन्शियल इक्वल असण्यासाठी काय कॉन्स्टंट असलं पाहिजे, डिस्टन्स आणि तो चार्ज कॉन्स्टंट असला पाहिजे. इफ वी हॅव अ पॉइंट चार्ज, इट इज लेट पॉझिटिव्ह चार्ज, नाव इट्स फील्ड इज रेडियली आउटवर्ड. एक सर्कल भेटतो की त्याची रेडियस काहीतरी असेल परंतु पोटेन्शियल ऍट इच पॉइंट विल बी सेम. मग असं एकच फक्त सर्कल भेटेल का, नाही, असे कितीतरी सर्कल भेटू शकतील, ते सगळे कॉन्सेंट्रिक असतील. हा एक वेगळा सरफेस आपल्याला भेटला, वेगळा एक सर्कलचा सर्कम्फरन्स भेटला की जिथे पोटेन्शियल कॉन्स्टंट असेल, ती याच्यापेक्षा वेगळं असेल. म्हणून इथून इथे न्यायचं काय आणि इथून या सर्कलच्या इकडच्या पॉइंटवर न्यायचं काय, वर्क डन तेच लागणार आहे. इथून इथे नेणं काय आणि या पॉइंट पासून डायरेक्ट इथपर्यंत नेणं काय, वर्क डन सेम, कारण की पोटेन्शियलचा डिफरन्स कॉन्स्टंट येतो. पोटेन्शियल डिफरन्स 0 असेल तर वर्क डन 0, पोटेन्शियल डिफरन्स कॉन्स्टंट असेल तर कॉन्स्टंट वर्क डन. मित्रांनो, हे 2 डायमेन्शनल फिगर आहे. परंतु इलेक्ट्रिक फील्ड काय फक्त 2 डायमेन्शनल जाते का ना, इलेक्ट्रिक फील्ड इज 3 डायमेन्शनल. लेट this is what positive charge, then that field is in all possible direction. इक्वल पोटेन्शियल असलेले पॉइंट्स 3 डायमेन्शन मध्ये सगळ्या बाजूने भेटतील, म्हणजे या प्लेन मध्ये तर भेटतीलच, बट दोज विल ऑब्टेन इन आउटवर्ड डायरेक्शन, इन इनवर्ड डायरेक्शन, डाउनवर्ड, इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. Therefore we get a sphere and now we get a surface on which potential is seen. मग हा जो सरफेस भेटणार आहे तो काय फक्त एकच का ना, we can have another sphere also whose radius is less or more. Here another surface whose radius is more than earlier. Potential on the surface of inner sphere is fixed. It will be constant everywhere on the inner surface. Potential on other surface means potential on the surface of bigger sphere will be different than earlier but will be constant everywhere on the surface of a bigger sphere. आणखी एक गोष्ट बघा, ही जी लाईन आहे म्हणजे रेडियस आहे किंवा आपली इलेक्ट्रिक फील्ड लाईन आहे, ती लाईन या सरफेसला परपेंडिक्युलर असते. आपल्या याही केसमध्ये बघितलं आपण की हे जे सर्कल आपण काढलं त्या सर्कलला ही जी रेडियस आहे त्या छोट्याशा पार्टला परपेंडिक्युलर. इफ वी टेक ए स्मॉल पार्ट ऑफ दॅट सर्कल, then radius means line of force or flux will be perpendicular to this part. Hence line of force and equal potential line will always be perpendicular. And now we say that this electric flux and this surface are always perpendicular to each other. कोणता सरफेस येतो, ज्या सरफेस वरती पोटेन्शियल कॉन्स्टंट असतं असं सरफेस, ज्या सरफेसवर पोटेन्शियल सेम असतो असं सरफेस आणि आपल्या इलेक्ट्रिक फ्लक्स ऑलवेज परपेंडिक्युलर टू इच अदर. नाउ इफ आवर सोर्स और आवर कंडक्टर इज लिनियर, आपला चार्ज आता लिनियर कंडक्टरवर दिलाय तर काय होईल, त्याच्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड सगळ्या बाजूने जाईल. म्हणजे फक्त ती इकडे जाणार आहे का, फक्त तिकडे का, नाही, ती इकडे बाहेर सुद्धा असू शकेल. मग आपल्याला इक्वल पोटेन्शियल शोधायचं असेल तर सगळ्या बाजूने जावं लागेल. अँड देअरफॉर वी कॅन हॅव ए सिलेंडर, म्हणजे तो सरफेस सिलेंड्रिकल असेल. अच्छा, तो इक्वल पोटेन्शियल वाला जो सरफेस आहे तो फक्त एका पर्टिक्युलर रेडियसचा सिलेंडर येईल का, नाही, याच्यापेक्षा छोटा किंवा मोठा सुद्धा येऊ शकतो. म्हणजे हा पहिला सरफेस आणि हा दुसरा सरफेस इंटरसेक्ट होणार आहे का, कधीच होणार नाही. इक्वल पोटेन्शियल असलेले 2 सरफेसेस एकमेकांना कधीच इंटरसेक्ट करत नाहीत. इलेक्ट्रिक फ्लक्स आणि इक्वल पोटेन्शियल असलेला सरफेस हे एकमेकांना परपेंडिक्युलर आणि दुसरं 2 इक्वल पोटेन्शियल असलेले सरफेसेस इंटरसेक्ट कधीच करत नाही. मित्रांनो, समजा जर कधी आपला सरफेस आता प्लेन सरफेस आहे, म्हणजे ही प्लेन आहे, दिसतंय तुमच्या सध्याला सुरुवातीला ते रॉड टाइप, परंतु 2 प्लेन्स आहेत ते. मग लाईन ऑफ फोर्स असेल पॉझिटिव्ह पासून निघेल, राईट साइडला जाईल निगेटिव्ह पर्यंत. मध्ये कुठेही अशी एक लाईन जर काढली तर तिथे पोटेन्शियल सेम येणार.
या पर्टिक्युलर ठिकाणी पोटेन्शियल सेम. नो डाऊट पोटेन्शियल विल बी डिफरंट ॲट डिफरंट प्लेसेस, पण हे जे पॉइंट्स आहे सर्व तिथे पोटेन्शियल सेम, कारण या सर्व पॉइंट्स पासून हे पॉइंट सारख्या डिस्टन्सवर आहे. म्हणून या सरफेसला म्हणायचं इक्वी पोटेन्शियल सरफेस, इक्वल पोटेन्शियल असलेला सरफेस. आता हा आपण 3 डायमेन्शन मध्ये बघू शकतो की हे वन सरफेस असा एकच असतो की इक्वल पोटेन्शियल सरफेस ना, असे वेगळे वेगळे सरफेसेस असू शकतात. या सरफेस वरती या प्लेनवर तुम्ही कुठेही पॉइंट घ्या, इथे घ्या, इथे घ्या, कुठेही घ्या, पोटेन्शियल सेम असेल. पण दुसरा जर सरफेस घेतला आम्ही, इथे घेतला, इथे घेतला, तर हे दोन पोटेन्शियल डिफरंट असेल. पॉझिटिव्ह प्लेट पासून जसं जसं दूर जाऊ तस तसं पोटेन्शियल कमी होत जातं, हे माहिती आहे आम्हाला. इलेक्ट्रिक फील्ड इज निगेटिव्ह पोटेन्शियल ग्रेडियंट. मग पोटेन्शियल डिफरंट असेल डिफरंट प्लेनवर, पण एका प्लेन मध्ये फिक्स्ड. सरफेस प्लेन असेल तर इक्वल पोटेन्शियल असलेला सरफेसही प्लेन भेटला. पण समजा जर कधी आमच्याकडे आता डायपोल असेल तर, डायपोल जर असेल तर त्याच्या लाईन ऑफ फोर्स आता स्ट्रेट नाहीत, लाईन ऑफ फोर्स असतात कर्व. म्हणून कंडिशन ती फॉलो होणार आहे की लाईन ऑफ फोर्स आणि इक्वल पोटेन्शियल असलेला सरफेस परपेंडिक्युलर ते दोन्ही इंटरसेक्ट होणार नाही, हेही नक्की. पण आता इथे पोटेन्शियल किती असतो, पोटेन्शियल at any point due to dipole is known as, that is what, 1 by 4 pi epsilon naught into q into 1 by r1 minus 1 by r2. मग तुम्ही कुठेही पॉइंट न्या, क्यू आणि 4 पाय एप्सिलॉन नॉट कॉन्स्टंट असेल, डिफरंट होणार आहे फक्त R1 आणि R2. याचा अर्थ कॉन्स्टंट पोटेन्शियल मिळायचं असेल तर काय कॉन्स्टंट असलं पाहिजे, 1/R1 minus 1/R. बट वी नो दॅट पोटेन्शियल ऑन द इक्वेटर, potential on equator is equal to P cos of theta by 4 pi epsilon naught r square, where r is the distance of point on equator from either pole. तर हा आपला इक्वेटर, त्याच्यावर असते 0 पोटेन्शियल, P cos theta, theta 90 म्हणून 0 पोटेन्शियल, याला 0 पोटेन्शियल लाईन म्हणतो आम्ही. याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आता काही कॉन्स्टंट पोटेन्शियल असलेले पॉइंट शोधूत आपण. समजा जर कधी तो असा पॉइंट इथं आहे, म्हणजे या निगेटिव्ह पासून काही डिस्टन्स असेल, या पॉझिटिव्ह पासून काही डिस्टन्स असेल. जर का मी हा एक सरफेस इथं काढला, समजा तो इथं, हे डिस्टन्स माझा R1 आहे आणि तो आता मला इकडे काढायचा, इकडे शोधायचा आहे. जर का मला इकडच्या साईडला शोधायचा असेल तर निगेटिव्ह पासून ते डिस्टन्स वाढणार आहे. सध्याला हे डिस्टन्स R2 आहे. नंतर इकडे तो कुठे माहित नाही आम्हाला, परंतु इकडच्यासाठी या पॉझिटिव्ह चार्ज पासून आपलं ते डिस्टन्स R1 डॅश म्हणू आणि निगेटिव्ह चार्ज पासून ते डिस्टन्स आपण R2 डॅश म्हणू. पण इथं जे पोटेन्शियल आहे या फॉर्म्युल्याने मिळणार तेच पोटेन्शियल आपल्याला इथे भेटलं पाहिजे. मग त्यासाठी मला 1/R1 minus 1/R2 should be equal to 1/R1 dash minus 1/R2 dash. I want to find out R1 dash. So 1 by R1 dash will be equal to 1/R1 minus 1/R2. This minus will come here and will become plus, and this R2 dash. Friends, R2 dash is more than R2. As R2 dash is more than R2, therefore 1 by R2 will be greater than 1 by R2 dash. याचा अर्थ ही जी एवढी गोष्ट भेटणार आहे ती मायनस येईल, कारण की हे 1/R2 मोठं आहे and therefore this will be minus. मायनस आली म्हणजे काहीतरी मायनस करायची. याचा अर्थ 1/R1 minus 1/x. सपोज R1 आहे 10, तर हे 1/10 minus 1/x, मग मिळेल आपल्याला 1/R1 डॅश. याच्यातून मायनस करून ही मिळणार आहे, म्हणजे माझी R1 डॅश ही मोर दॅन असली पाहिजे, कारण याच्यापेक्षा 1/10 पेक्षा कमी येणार आहे की नाही.
this value will be less than 1 by 10, means 1 upon r1 dash will be less than 1 upon r1. मायनस करताय ना तुम्ही काहीतरी, याचा अर्थ असा आहे की r1 dash greater than r1, and therefore if you take any point on this and you draw the particular shape, it will not be circle, it will not be even ellipse also. आपण काढतो ते इलिप्स सारखं, पण इलिप्स सारखंच असतं असंही नाही. सो हिअर नाव इक्विपोटेन्शियल सरफेस एक भेटला म्हणजे झिरो पोटेन्शियल वाला, पण एक भेटेल आपल्याला असा एक सर्कल, सर्कल टाइप काढलाय तो. इट इज नॉट इन फॅक्ट सर्कल, कारण त्याचं सेंटर काही हा पॉझिटिव्ह चार्ज नाही. हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स बघा, हे डिस्टन्स कमी, हे डिस्टन्स थोडस जास्त. याच्यापेक्षा आणखी मोठ्या साईजचा जर कधी शेप काढायचा असेल आपल्याला तर आणखी वेगळा शेप भेटेल, परंतु इकडचा डिस्टन्स तुम्हाला थोडस इन्क्रीज करावं लागलं, इकडे जास्त इन्क्रीज झालं. सिमिलरली अनदर शेप विल बी, म्हणजे तुम्हाला इकडे इक्विपोटेन्शियल सरफेसेस क्राउडेड भेटतात तर इकडे स्केअर, कारण तिकडे लाईन ऑफ फोर्स जास्तीच्या आहेत, इकडे खूप कमीच्या. सिमिलरली विथ रेस्पेक्ट टू निगेटिव्ह चार्ज, एक सर्कल निघाला, इकडच्या डिस्टन्स पेक्षा इकडच्या गॅप पेक्षा इकडचा गॅप जास्त है. अगर हम लोग दूसरा निकालेंगे तीसरा निकालेंगे तो बिल्कुल ऐसे सिमेट्रिकल इधर से निकल आएगा. ये है पॉजिटिव निगेटिव चार्जेस के कारण सेम पोटेंशियल रहने वाला सरफेस. इफ वी हैव टू लाइक चार्जेस, तो लाइक चार्जेस की इलेक्ट्रिक फील्ड कैसे रहती, वी नो दैट पॉजिटिव पॉजिटिव चार्जेस की इलेक्ट्रिक फील्ड बाहर तो होती है लेकिन वो क्रॉस करती नहीं, इलेक्ट्रिक फील्ड लाइंस नेवर क्रॉस ईच अदर, तो बाहर चले जाएगा. अब यहाँ पर पोटेंशियल जीरो है, पोटेंशियल है ही नहीं क्योंकि लाइन ऑफ फोर्स यहाँ पे रहती ही नहीं, फील्ड होती ही नाही यहाँ पर. जर इथे इलेक्ट्रिक लाइन ऑफ फोर्स नाही तर पोटेंशियल सुद्धा तिथे भेटण्यासाठी दूर दूर जावं लागतं आपल्याला. आणि देअरफॉर यहाँ पर इकडच्या साईडला गॅप कमी, इकडच्या साईडला जास्त, इकडच्या साईडला कमी, तिकडच्या साईडला जास्त, आणि अशी सिच्युएशन त्या साईडला सुद्धा होऊ शकते. पण प्रत्येक वेळेस ही काळजी घेतला जाणार, इथं जरी दिसत नसलं तरी आम्ही सांगणार की हा जो सरफेस आहे डॉटेड तो आणि लाईन ऑफ फोर्स ऑलवेज परपेंडिक्युलर असेल आणि कोणतेच दोन हे असे सरफेसेस इंटरसेक्ट करणार नाहीत. सो आणखी जर मोठं काढायचं असेल तर मग मात्र ही आणि हा इंटरसेक्ट व्हायच्या ऐवजी असं एकच सरफेस तयार होतो जिथे पोटेन्शियल सेम असेल. हे पॉझिटिव्ह साठी जास्त असं नाही, हे निगेटिव्ह साठी सुद्धा सेम असेल. पण निगेटिव्ह चार्जेस मुळे लाईन ऑफ फोर्स मध्ये असतात. पॉझिटिव्ह चार्जेस असो की निगेटिव्ह चार्जेस असो, आपले इक्वल पोटेन्शियल असलेले जे सरफेसेस आहे त्यांचं नेचर सेम असेल, मग ते पॉझिटिव्ह चार्जेस असो की निगेटिव्ह चार्जेस असो, इकडच्या बाजूला जास्तीचा गॅप आणि बाहेरच्या बाजूला कमीचा गॅप. आणि जर डायपोल असेल तर, आणि जर डायपोल असेल तर आतल्या बाजूला कमी, बाहेरच्या बाजूला जास्तीचा गॅप. आणि मित्रांनो, जर का असेल एका साईडला स्फेरिकल कंडक्टर, त्याला आपण चार्जेस दिले, दुसऱ्या साईडला लिनियर कंडक्टर म्हणजे प्लेन सरफेस म्हणून, तर इक्वल पोटेन्शियल असलेले सरफेसेस त्याची रेडियस ऑफ कर्वेचर इन्क्रीज होत जाते. याला बिलकुल पॅरलल होईल म्हणजे इन्फिनिटी, इथे काही फायनाइट रेडियस आहे, असं इक्वल पोटेन्शियल असलेले सरफेसेस वाढत वाढत जाईल. आणि या इक्वल पोटेन्शियल असलेल्या सरफेसलाच आम्ही म्हणत असतो इक्वी पोटेन्शियल सरफेस. आणि जर का तीन चार्जेस असतील तर आणखी वेगळ्या पद्धतीचा शेप मिळू शकतो, आणि तो शेप असेल असा. आणखी वेगळा शेप जर काढायचा असेल, वेगळा करायचा असेल तर याला इंटरसेक्ट न करता दुसरा आणखी मोठा किंवा छोटा शेप येऊ शकतो. सो दिस इज व्हॉट अगेन इक्विपोटेन्शियल सरफेस ड्यू टू थ्री चार्जेस. The potential at each point of the surface is always constant or same, then that surface is called as equipotential surface. Electric field lines are always perpendicular to the equipotential surface. Work done on displacing a charge on equipotential surface is equal to 0, and then they never intersect each other.